न्यायालयाने सांगितलं की ज्या गोष्टी माझ्यासमोर आज आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार करायला आज मला वेळ पाहिजे आणि ह्या सगळ्याचा मी तौलनिक अभ्यास करीन आणि त्याप्रमाणे मी माझ्या निष्कर्षांना येईन आणि 21 तारखेला मी निर्णय जाहीर करीन। अपेक्षा आहे कुटुंबाची तसंच या संदर्भात केस संदर्भात ज्याप्रमाणे मी फाशीची मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली आहे आणि उशीर जो आहे त्याबाबत अगदी म्हणजे सिद्धी किंवा सूची ही लहान असून सुद्धा ती असा वेळ जातो आणि का जातो यावर पण तिने बोलताना कॉमेंट्स केल्या। सर, नवी मुंबई पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे पोलीस तपासामध्ये आढळून त्या पोलिसांवर काय कारवाई होणार आहे का? असं काय या खटल्यामध्ये पक्का निष्कर्ष निघालेला आहे की या खटल्यात नव्या मुंबईचे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी या खटल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे जे पुरावे लगेच त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असता मिळाले असते ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि खटल्याला कशी जास्तीत जास्त हानी होईल किंवा कुरूंकरवर कशी कारवाई होणार नाही याचीच दक्षता घेतली गेली। ज्या वेळेला आपण एखादी व्यक्ती सर्वोच्च पदावर आहे असं म्हणत असतो त्यावेळेला ज्या वेळेला असा एखादा संवेदनाशील खटला नोंदवला जातो त्यावेळेला या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचं त्या गोष्टीकडे तपास कसा होतो याकडे जास्तीत जास्त लक्ष पाहिजे। तपासावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। तपासामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांवर यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांनी वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे। याच्याऐवजी आज राजू गोरे म्हणाले की ज्या ज्या वेळेला ते त्यांच्याकडे गेले त्या वेळेला त्यांना शिव्या दिल्या गेल्या, त्यांना हकललं गेलं, शेवटी त्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले। हाँ बोलिए। आज किन बातों को लेकर जिला हुई? आज जो है वो उनको कौन सी सजा देने की इस बात पर आज हमारी बहस हो गई। हम लोग ने फांसी की